की राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे। खरेदी केंद्रांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आता मुदत संपल्याचं म्हणत खरेदी बंद करण्यात आली आहे। सुरुवातीला बारदाना नसल्यानं नंतर गोदाम नाही त्या कारणांमुळे खरेदी रखडली आणि त्यामुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारला सोयाबीन खरेदीसाठी भाग पाडलं। मात्र काही दिवस खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर पुन्हा सोयाबीन खरेदी थांबवण्यात आली आहे। खरेदी केंद्र बंद झाल्यानं बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव पडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे। लातूरच्या आडस बाजारामध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषानंतर मुदत वाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव दिल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। आणखीन 40% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी आहे। माझं शासनाला असं विचारणं आहे की राहिलेल्या 40% शेतकऱ्यांचं सोयाबीन, त्या सोयाबीनचं शेतकऱ्यांनी काय करायचं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। कारण शेतकरी एवढा मेटा कुटीला आले, एकतर भाव पडलेले, शेतकऱ्यांना खर्च पात्राचं खरेदी खर्च निघत नाही। ह्या कमी भावामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आलेले आहेत, व्यापारी सुद्धा अडचणीत आलेले आहेत। मागील 5-7 वर्षात पाहता सर्वात कमी भाव सध्या चालू आहेत। त्याच्यामुळं याचे भाव भविष्यामध्ये वाढणं फार गरजेचं आहे, नसता पुढच्या वर्षी सोयाबीनची आवक फार कमी होईल। आम्ही केंद्राकडे विनंती केली, थोडं ते लोक रिलक्टंट आहेत, पण आम्ही सांगितलं अजून आम्हाला काही काळ वाढवून द्या आणि जे शेतकरी आहेत त्यांचे घ्या। त्याचबरोबर मी सगळ्या केंद्रांना कळवलंय की ठीक आहे, मुदत वाढते वगैरे याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहे, पण जे लाईन मध्ये लोक होते त्यांची तरी खरेदी आमचे मार्केटिंग फेडरेशन असेल, नाफेडच्या आपल्या विभागीय या राज्याचे प्रमुख जे अधिकारी असतील त्या दोघांना मी काल संध्याकाळी सूचना दिल्या की ज्या लाईन मध्ये क्यू मधले लोक आहेत त्यांची खरेदी आपण करून घेतली पाहिजे, अशा सूचना दिल्या।